विजय थलपती यांनी स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये जो निर्णय घेतला तो महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी का घेतला नाही? मुख्यमंत्री विजय यांनी एका झटक्यामध्ये स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द केला. फक्त एवढंच नाही तर विजय यांनी 3 महत्त्वाचे निर्णय घेतले. पण महाराष्ट्रामध्ये अधिवेशनामध्ये अनेक आमदार ओरडून ओरडून थकले. महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटरवरती बंदी आणावी, पण मुख्यमंत्री फडणवीस मात्र याबद्दल वेगळंच बोलतायत. तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट मीटर रद्द करण्याचा निर्णय का घेतला, त्याच्या पाठीमागे नेमकं कारण काय आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री हा निर्णय का रद्द करू शकत नाही, त्याच्या पाठीमागे त्यांनी कारण काय सांगितलं, चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ. सर्वात प्रथम तर स्मार्ट मीटरबद्दल राज्यामधील अनेक लोकांकडून तक्रारी आल्यात. लोक म्हणतात जबरदस्तीने हे स्मार्ट मीटर बसवलं जाते, लाईट बिल खूप जास्त प्रमाणात येते. ज्या ठिकाणी आपल्याला नॉर्मल 300 400 500 लाईट बिल यायचं त्या ठिकाणी आता दुप्पट लाईट बिल येत आहे. त्यामुळं लोकांनी या स्मार्ट मीटरचा विरोध केलाय. लोकांच्या याच भावना विधानसभेमध्ये काही आमदारांनी मांडल्या. हे स्मार्ट मीटर जनतेची लूट करण्यासाठी बसवलं आहे, हे स्मार्ट मीटर तात्काळ रद्द करावं. आमदार अनिल परब, जयंत पाटील, नाना पटोले सर्वांनी या स्मार्ट मीटरचा विरोध केला. आपण अगोदर मुख्यमंत्री फडणवीस या स्मार्ट मीटरबद्दल काय म्हणले ते जाणून घेऊ आणि त्यानंतर थलपती यांनी स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द का केला ते समजून घेऊ. आता बघा, विधानसभेमध्ये बऱ्याच आमदारांनी तक्रारी दिल्या. लोकांच्या तर रोजच तक्रारी येत आहेत, हे स्मार्ट मीटर आम्हाला नकोय, या स्मार्ट मीटरमुळे आम्हाला जास्त लाईट बिल येत आहे. आता यावरती मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणतात, लक्ष देऊन ऐका. ते काय म्हणतात, यावेळेस एकदम कडक उन्हाळा होता. साधारणतः एखाद्या 1 BHK घरामध्ये 1.5 टनाचा AC असतो, पंखे असतात, फ्रीज असतात, गिझर असतात. हिवाळ्यामध्ये बरेचसे लोक AC वापरत नाहीत, बऱ्याचशा गोष्टी बंद ठेवतात, त्यामुळे लाईट बिल कमी यायचं. पण उन्हाळ्यामध्ये त्या गोष्टीचा वापर जास्त झाला, त्यामुळे लाईट बिल जास्त यायला लागलं. पुढे मुख्यमंत्री काय म्हणतात, आपण 300 युनिटपर्यंत कमी दरामध्ये लोकांना वीज पुरवतो, पण 300च्या वरती युनिट गेल्यानंतर त्याचे पैसे वाढतात. त्यामुळे वाढलेलं लाईट बिल आणि स्मार्ट मीटरचा काही संबंध नाही. म्हणजे इथे हे दिसून येते स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द होणार नाही. पण आता अनेक घरामध्ये असं घडलंय, ज्या घरामध्ये व्यक्तीसुद्धा राहत नाही, ते घर अनेक दिवस बंद आहे, त्या ठिकाणी 800 800 900 रुपये बिल येते. मग या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष का करतायत? जनता म्हणते ना आम्हाला हे स्मार्ट मीटर नकोय, लाईट बिल जास्त येते, तरी देखील बळजबरीने हे लाईट बिल सर्वांवरती का थोपवलं जाते? या स्मार्ट मीटरबद्दल राज्यामध्ये अनेक ठिकाणी याचा विरोध देखील झाला, तरी देखील मुख्यमंत्री म्हणताय यामध्ये स्मार्ट मीटरचा काही प्रॉब्लेम नाही. आता या तमिळनाडूकडे, ज्या ठिकाणी नवीन मुख्यमंत्री झालेत, ज्यांना राजकारणाचा कोणताही अनुभव नाही, पण त्या व्यक्तीने, त्या मुख्यमंत्र्याने स्मार्ट मीटरचा निर्णय एका झटक्यामध्ये रद्द केला. जर आपल्याला खोटं वाटत असेल तर आपण न्यूज आर्टिकल गुगलमध्ये सर्च करून पाहू शकतात. आता विजय थलपती यांनी तमिळनाडूमध्ये स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द का केला, त्याच्या पाठीमागे त्यांनी कारण सांगितले. अगोदर जनतेवरती आर्थिक भार आहे, लोकांची परिस्थिती फार काही चांगली नाही. अशामध्येच आपण जर स्मार्ट मीटर बसवलं, त्यांना लाईट बिल जास्त आलं तर तो आर्थिक भार त्या कुटुंबावरती जातो. त्यामुळं त्यांनी स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णयच रद्द केला. एवढंच काय, 200 युनिटपर्यंत वीज बिल फ्रीमध्ये सर्वांना दिली गेली. आपल्याकडं मुख्यमंत्री फडणवीसांनी काय सांगितलं, 300 युनिटपर्यंत आपल्याला कमी दरामध्ये वीज मिळणार. तमिळनाडूमध्ये मुख्यमंत्री काय म्हणतात, 200 युनिटपर्यंत सर्वांना लाईट बिल फ्री मिळणार. याशिवाय आपले मुख्यमंत्री म्हणतात स्मार्ट मीटरचा यामध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही, घरामध्ये लाईट बिल जास्त वापरतायत म्हणून लाईट बिल जास्त येते. पुढे मुख्यमंत्री असंही म्हणतात 2029-30 मध्ये हे लाईट बिल खूप कमी येईल इतर राज्यांच्या तुलनेने. सध्या स्मार्ट मीटरची टेस्टिंग चालू आहे, त्यामुळं कदाचित लोकांना लाईट बिल जास्त येत असेल, पण येणाऱ्या काही वर्षामध्ये इतर राज्याच्या तुलनेमध्ये आपल्याला लाईट बिल कमी येईल. हा झाला स्मार्ट मीटरचा मुद्दा. आपण सर्वांनी ऐकलंच, मुख्यमंत्री विजय यांनी तमिळनाडूमध्ये स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द का केला. याशिवाय त्यांनी आणखीन 2 निर्णय घेतले. त्यामध्ये पहिला निर्णय म्हणजे शाळेच्या संदर्भात आहे. त्याचं झालं असं की तमिळनाडूमधील एका सरकारी शाळेमध्ये राजकीय कार्यक्रम दाखवला जात होता. तो कार्यक्रम राजकारणाशी निगडीत होता. ही गोष्ट जेव्हा विजय यांना समजली तेव्हा त्यांनी तात्काळ शाळेच्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांना निलंबित केलं. त्यांनी स्पष्ट आदेश दिले, कोणत्याही शाळेमध्ये राजकीय कार्यक्रम दाखवले जाणार नाही. आपण मुलांना शाळेमध्ये शिकवण्यासाठी पाठवतो, त्यांना शिक्षण देणं गरजेचं आहे, राजकारणाच्या गोष्टी दाखवणं गरजेचं नाही. इथून पुढे कोणत्याही शाळेमध्ये राजकीय कार्यक्रम दाखवले जाणार नाही, मुलांना प्रचारासाठी वापरलं जाणार नाही. जर कोणत्याही शाळेने
मुलांना प्रचारासाठी वापरलं तर संपूर्ण शाळेवरती कारवाई केली जाईल. आता यामध्ये मुख्यमंत्री विजय यांचा तिसरा निर्णय हा डायरेक्ट भाजपच्या विरोधामध्येच होता. आता त्याचं झालं असं की 20 तारखेपासून लोकसभेचं अधिवेशन चालू होणार आहे आणि सांगितलं जाते भाजप सरकार या अधिवेशनामध्ये डिलिमिटेशन बिल पास करण्याच्या तयारीत आहे. आता हे डिलिमिटेशन बिल कोणतं? ज्या बिलामुळे मागच्या वेळेस लोकसभेमध्ये गोंधळ उडाला होता, अनेक लोकांनी त्याचा विरोध केला होता. त्यावेळेस ते पास का झालं नाही? त्याचं कारण होतं केंद्र सरकारकडे पूर्ण बहुमत नव्हतं. पण आजची परिस्थिती बदलली आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, आपल्या महाराष्ट्रामधील खासदार फोडले, बंगालमधील खासदार फोडले, अनेक वेगवेगळ्या ठिकाणाचे खासदार फोडले. राजकीय विश्लेषक याचं कारण सांगतायत भाजपला पुन्हा एकदा डिलिमिटेशन बिल पास करून घ्यायचंय. पण यामध्ये तमिळनाडू देखील महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामुळेच इथे मुख्यमंत्री विजय यांचा निर्णय महत्त्वाचा ठरतो. तो कसा? सर्वांनी ऐका आता. बघा, मुख्यमंत्री विजय यांच्याकडे एकही खासदार नाहीये. पण अगोदरचं सरकार MK स्टॅलिन DMK पक्ष यांच्याकडे 20 खासदार लोकसभेत आहेत आणि 10 खासदार राज्यसभेमध्ये आहे. आणि गेल्या काही दिवसाअगोदर MK स्टॅलिन हे पंतप्रधान मोदी अमित शाह यांना देखील भेटले होते. यानंतर अशा देखील चर्चा सुरू झाल्या होत्या MK स्टॅलिन हे भाजपला पाठिंबा देतील, लोकसभेमध्ये डिलिमिटेशन पास करण्यासाठी त्यांना पाठिंबा दिला जाईल. पण या ठिकाणी मुख्यमंत्री विजय यांनी MK स्टॅलिन आणि भाजपला डायरेक्ट आव्हानच दिलं. अगोदर MK स्टॅलिनबद्दल आणि तमिळनाडूच्या जनतेला समजावून सांगितलं, हे डिलिमिटेशन बिल आपल्या राज्याच्या फायद्यासाठी नाही आहे, ते केंद्र सरकारच्या फायद्यासाठी आहे. आम्ही तमिळनाडूच्या हक्कांसाठी लढतोय, पण आपल्या तमिळनाडूमधीलच लोक गद्दार निघाले. त्यांनी जर भाजपला पाठिंबा दिला तर आपल्या राज्याचं मोठं नुकसान होईल. आता या ठिकाणी MK स्टॅलिन हे मोठ्या अडचणीत सापडले. ते भाजपला पाठिंबा दिला तर तमिळनाडूमधील लोक प्रचंड नाराज होतील आणि लोकसभेच्या निवडणुकीला राहिलेच किती दिवस, येणाऱ्या 3 वर्षामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. म्हणजे MK स्टॅलिन विजय यांच्या वक्तव्यामुळे अडचणीत आले. त्यांनी जर भाजपला पाठिंबा दिला तर 2029ला MK स्टॅलिन यांना निवडणुका खूप जड जातील. याशिवाय विजय यांनी डायरेक्ट आव्हान दिलं, आमच्या राज्याशी कोणतीही तडजोड चालणार नाही, ही गोष्ट आम्ही अजिबात खपून घेणार नाही. आता इथे मोठा प्रश्न आहे, केंद्र सरकारला जर डिलिमिटेशन बिल पास करायचं असेल तर त्यासाठी MK स्टॅलिनचा पाठिंबा गरजेचा आहे. काय MK स्टॅलिन तमिळनाडूच्या जनतेच्या विरोधामध्ये जाऊन भाजपला पाठिंबा देतील का? दुसरी गोष्ट म्हणजे तमिळनाडूमधील मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द केला, त्याचप्रमाणे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हा निर्णय राज्यामध्ये लागू केला तर किती बरं होईल. जनता देखील त्यांचं कौतुक करेल. सध्या बरीचशी लोक मुख्यमंत्री फडणवीसांवरती नाराज आहे. त्याचं कारण म्हणजे लाईट बिल आपल्याला खूप जास्त येते आणि हे नाकारता येत नाही. ही गोष्ट मुख्यमंत्री फडणवीसांना माहिती आहे, तरी देखील ते स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द का करत नाही? याबद्दल आपल्याला काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.